स्वामी सोबत आहे याची प्रचिती तर स्वामी वेळोवेळी दाखवून देतच असतात. तसंच आज माझ्यासोबत पण काहीतरी झालं. म्हणजे ना, जेव्हा ही दिव्यामध्ये मी चंद्रकोर बघितली ना, माझं मन अगदी शांत होऊन गेलं. म्हणजे कसं असतं ना, आपल्या आयुष्यात काही माणसं किंवा काही अशा सिच्युएशन्स असतात ना, त्या आल्यानंतर ना आपण खूप अनस्टेबल बनतो किंवा खूप सारं लो फील होतं. तसंच माझ्यासोबत ना असंच आज झालं होतं. आणि ना झालं असं ना, की जेव्हा ही चंद्रकोर बघितली ना, इतकं भारी वाटलं ना, म्हणजे असं वाटलं यार स्वामी माझ्यासोबत आहे. जणू मला स्वामी सांगत होते, की मी तुझ्यासोबत आहे, अजिबात त्यानंतर ना बरेच दिवस झाले नर्सरीमधून हे झाडं आणले होते ना, ते लावून घेतले. तसं तर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा आहे. आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते कारण ना तो टाकायचाच राहून गेला होता. तर ना इथे मी झाडं वगैरे लावून घेतले आणि ह्या झाडांसाठी ना मी घरच्या घरी खत बनवलं होतं. म्हणजे जो काही गाडीसाठी हार घेतला होता ना, तो मला ना अजिबात फेकून द्यावासा वाटत नव्हता. म्हणून ना मी त्याचे सगळे फुलं वगैरे काढून घेतले आणि छान मातीमध्ये ना ते बऱ्याच दिवस ठेवले. त्याला वरून पाणी घातलं आणि फुलं छान कुजल्यानंतर ना इतकं भारी खत झालं. तुम्हाला जर याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर मी नक्की बनवेल, कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर ना माझे इथे सगळे झाडं लावून झाले होते. आज मी तुमच्यासोबत एकदम भारी असं प्रोडक्ट शेअर करते. तर हा आहे स्टोरेज बॉक्स. तुम्ही हा किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलवर म्हणजे कुठेही ठेवू शकता. इतका सुंदर वाटतो ना. तर ना मी इथे ना ह्या कॉर्नरवर ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ना मी माझे जे काही डेली यूजचे प्रोडक्ट्स आहे ना मेकअपसाठी लागणार आहे ते त्याच्यामध्ये ठेवले होते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असेल ना, तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि हे फक्त 110 रुपीजचं आहे. म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये मला ते मिळालं आहे. आणि त्याच्यानंतर ना आईला खूप काम असतं ना, म्हणून आज माझी लेक पण ना इथे मला कामामध्ये मदत करत होती. त्याच्यानंतर आज होता माझा गुरुवारचा उपवास. मग स्वामींचं इथे स्वामीचरित्र वगैरे वाचून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना आमच्या शेजारच्या काकूंनी सांगितलं होतं, की त्यांना हळदी कुंकू आहे, त्यांच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्यांनी मला ना थोडीशी रांगोळी काढून द्यायला लावली होती. मग काय वेळात वेळ काढून त्यांना रांगोळी वगैरे काढून दिली. तर असं